नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याच्या पुस्तकामध्ये गुलाब पाहून माननी देखील आनंदित होते आणि विचारते की काव्य, हे गुलाबाचे फूल तुला कोणी दिले? आणि तेव्हा काव्य उत्तर देते की आणखीन कोण देणार? आणि पार्थचे नाव सांगण्या अगोदर ती थोडी स्तब्ध उभी राहते आणि ती विचार करू लागते की मी यांना पार्थचे नाव सांगितले तर यांचा गैरसमज होईल की मी पार्थच्या प्रेमात पडत आहे, त्यामुळे ती अनिशाचं नाव सांगते. तर इकडे आपण पाहतो की जेव्हा हा नंदिनीला बोलतो, मला सदैव माझी बायको ही माझ्याजवळ असावी असे वाटते, तेव्हा नंदिनी देखील त्याला उत्तर देते की तुम्हाला वचन देते की तुमची ही बायको तुमच्यासोबत कायमस्वरूपी सोबत असेल. तेव्हा जीवा पुन्हा प्रश्न विचारतो की कायमस्वरूपी, आणि तेव्हा नंदिनी ही स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहू लागते. तर इकडे आपण पाहतो माननी ही अनिशाला फोन करते आणि विचारते की तू खूप छान गुलाबाचे फूल आज काव्याला दिले होते. तेव्हा अनिशा असे फूल देण्याचा नकार देते आणि तेव्हा माननीला मात्र खूप मोठा धक्का बसतो व ती विचार करू लागते की हे फूल पार्थने दिले नाही, अनिशाने पण दिले नाही, म्हणजे याचा अर्थ हे नक्कीच फूल काव्याच्या बॉयफ्रेंडने दिलं असेल असा विचार करून तिला अतिशय राग येतो. तर इकडे आपण पाहतो पार्थचे फुटलेले घड्याळ दुरुस्त करून आणलेलं असतं आणि तो काव्याला बोलतो की काव्या, खरेच तुम्ही माझ्या काव्या आहात, तुम्ही माझ्यासाठी अतिशय स्पेशल आहात, अतिशय लकी आहात. आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या, पार्थ त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार का?